हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर आता इथे ज्यावेळी पूजाच्या आईला कळतं ना की त्या गोण्यांखाली कृष्णा नाही तर तिची पूजा आहे, तर त्यावेळी तिची जी काही अवस्था झाली आहे ना ती फक्त बघण्यालायकच होती. तर त्यावेळी आता कृष्णाने पूजाला बाहेर बोलावलेलं आहे आणि आता ही जी पूजा आहे ना ती सर्वांसमोर आलेली असते आणि मान खाली घालून उभी असते. त्याच वेळी तिची आई जी आहे ती तिची विचारपूस करू लागते की कशी आहे बाळा, तू ठीक तर आहेस ना, तुला काही झालं तर नाही ना, तुला कुठे लागलं तर नाही ना, असे प्रश्न आता तिची आई तिला विचारू लागते. आणि त्याच वेळी आता इथे कृष्णा बोलते की हे बघ पूजे, आता जे काही केलं आहेस ना ते तू सगळ्यांसमोर घडाघडा बोलून टाक. तर त्यावेळी आता अढळराव जे आहेत ते बोलू लागतात की कृष्णा, मला माहीत आहे की आता ही बाई आणि हा समर ह्यांच्या तोंडून एक शब्द देखील निघणार नाही, कारण त्यांची चूकच एवढी मोठी आहे. चूक नाही तर त्यांनी पाप केलं आहे, पाप, अगदी तुझ्या जीवाशी उठून. यांना वाटत असेल की आपल्याला यातलं काही माहीत नाही, पण काही कळणारही नाही असंही त्यांना वाटत असेल, पण लवकरच पापाचा घडा भरत असतो, असं आता इथे अढळराव म्हणत असतात. आणि आता हा समोरला तर कधीही अक्कल येणार नाही. अरे, ज्याने स्वतःचा जीव तुझ्यावर ओवाळून टाकला, त्या भावाच्या बायकोला कृष्णाला त्रास देण्यासाठी किती काय काय कट रचणार रे तुम्ही. लाजा विकून खाल्ल्या आहेत तुम्ही, लाजा. मला तर मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटते, असं अढळराव समोरला म्हणतात. तर त्यावेळी आता समोर जो आहे तो अढळरावांना म्हणत असतो की आबा, मी असं काहीही केलं नाही आहे आणि आज जे काही झालं आहे ना त्या सगळ्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे आबा. तर असा हा आवान तो खोटेपणाचा, जसं की खरंच याला काहीच माहिती नाही आहे, त्याच्याकडे पाहून कुणी म्हणणार नाही की हा समोर खोटं बोलतो आहे. तर त्याचवेळी आता कृष्णा जी आहे ती पुढे येते. तिला राहवत नाही खरं तर, कारण एवढे सगळे कटकारस्थानं रचून हा समोर जो आहे तो निराळा राहत आहे. म्हणूनच आता कृष्णा समोर येते आणि त्याच्या संदेशी कानाखाली वाचवते. तर त्यावेळी आता इथे ही जी कृष्णाची बहीण आहे ना ती तर तोंडावरती हात ठेवते, तिला खूप आश्चर्य वाटतं. तर त्यावेळी आता हा जो समोर आहे तो हात तोंडावरती हात ठेवून कृष्णाकडे पाहत असतो. कृष्णा जी आहे ती समोरला बोलते की आणखी किती खालच्या थराला जाताल भाऊजी. तर त्यावेळी आता समोर जो आहे तो बोलतो की अगं कृष्णा, तुला तर माहीतच आहे की मी आज दिवसभर तुमच्याच बरोबर होतो, मग मी हे कसं काय करेल. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हे पहा, आता खोटं बोलून काहीही फायदा नाही आहे, कारण मला सगळं काही समजलं आहे. आणि त्याच वेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बाळजाबाईंना सांगू लागते की बाळजाबाई, त्या दिवशी ज्या दिवशी आबा पडले होते पाय घसरून, त्या दिवशी तिथे तेल सांडलं नव्हतं तर तिथे सांडवलं गेलं होतं. तर आता हे ऐकून आबांना आणि बाळजाबाईला आणखीनच राग येतो. तर नक्कीच यामागे हे समर आणि पूजा आहेत हे आता आबांना कळतं. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती सांगू लागते की काकी साहेबांकडून तेल सांडलं नव्हतं, तर या समर आणि पूजाने ते कटकारस्थान रचलं होतं. कारण जर तुम्ही तिथे पाय घसरून पडला तर माझ्या हातनं एक चूक घडेल, आणि म्हणून त्यासाठी त्यांनी ही चूक घडण्यासाठी तुम्हाला पाडण्याचा कट रचला. तर हे ऐकून तर आता बाळजाबाईंना खूप राग येतो. बाळजाबाई जी आहे ती बोलते की काय, म्हणजे हे ज्या दिवशी पडले त्या दिवशी तिथे तेल सांडलं नव्हतं तर सांडवलं होतं. तर आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते की हो बाळजाबाई, आणि हा सगळा प्लॅन या दोघांचा होता. तर आता इथे कृष्णाने तो सगळा प्लॅन इथे त्यांचा सांगितलेला आहे. तर आता पूजाला कळतं की आता खोटं बोलून काही फायदा नाही. कृष्णाच्या मनात सगळं काही आता सुरू झालेलं असतं. आणि आता इथे समरही बोलतो की आता सगळं काही संपलं आहे आणि आता खोटं बोलून आणखी काहीच फायदा होणार नाही. तर त्यावेळी आता कृष्णाचं म्हणणं फक्त एवढंच असतं की तुम्ही एवढ्या चुका केल्यात, पण तरी देखील कधीही आम्ही त्या मनावर घेतल्या नाहीत, पण तुम्ही माझ्या जीवावर उठलात आणि सतत मला घालून पाडून बोलण्याचा प्रयत्न केलात. आणि हे करून देखील तुमचं शांत राहायचं कामच नाही आहे. तुम्ही थकतच नाही आहेत काहीही चुका करून. तुम्हाला फक्त मला
नष्ट करूनच शांत बसायचं होतं का? असं आता कृष्णा त्यांना विचारू लागते आणि त्याच नंतर आता कृष्णा जी आहे ती घडलेला सगळा प्रकार आबा आणि बाळजाबाईंना सांगू लागते, की कशाप्रकारे ही पूजा गोडाऊनमध्ये आली होती आणि तिला इथे येऊन काय करायचं होतं. तर ज्यावेळी आता इथे पूजा या गोण्यांच्या खाली पडली होती, त्यावेळी कृष्णा जी आहे ती बोलते, की मला इथे अडकवायला आली होती आणि खरं तर त्या प्लॅनमध्ये ती स्वतःच अडकली. कारण एक दिवस कधीही पापाचा घडा भरतो आणि आज तसंच झालं होतं. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती सांगू लागते, की ज्यावेळी मी गोडाऊनमध्ये आली होती, त्यावेळी पूजा इथेच गोडाऊनमध्ये लपून बसली होती. आणि तिने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतला. तिने ती मक्याची गोणी फाडली. एक गोणी फाडल्यानंतर त्यातनं सगळी मका खाली गेली आणि ती मका खाली गेल्यानंतर आता त्या वरच्या ज्या गोण्या आहेत त्याही हलायला लागतात. कारण खालची गोणी पूर्णपणे रिकामी झालेली असते आणि जेव्हा त्या हलायला लागतात त्यावेळी त्या गोण्यांचा तोल जातो आणि आता त्या गोण्या इकडे या पूजावरती पडलेल्या आहेत. पूजाला जराही अंदाजा नसतो की त्या गोण्या या साईडला पडतील. खरं तर पलीकडच्या साईडला कृष्णा उभी असते आणि कृष्णासाठी तिने हे जाळं रचलं होतं, पण आज त्याचा उपयोग जो आहे तो झालेलाच नसतो. आज त्याचा सगळा उलटा परिणाम पूजावर झालेला आहे. आणि ज्यावेळी पूजा जी त्या गोण्याखाली पडली होती, त्यावेळी आता ती कृष्णाच्या नावाने ओरडत असते, की कृष्णा मला वाचव. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती म्हणते, की काय तुला वाचू? पण का पूजा? मी का वाचू? आज जर मी या ठिकाणी तुझ्या जागी असते, तर तू मला वाचवलं असतं का? म्हणजे खरं तर तू मला मारण्यासाठीच हा कट रचला होता आणि हे माझ्या लक्षात आलंच आहे पूजा. मग मला सांग, जर तू मला मारण्याचा कट रचला होता, तर तू मला या अवस्थेत पाहताना तू मला वाचवलं असतंस? तर त्यावेळी आता इथे ही पूजा जी आहे ती बोलते, की कृष्णा मला माहिती आहे मी खूप काही चुका केल्या आहेत, पण प्लीज या चुकाची मला एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस. कृष्णा प्लीज, मी तुझी बहीण आहे ना. हे तुला आठवतंय ना, की तू बाबांना काय वचन दिलं होतंस? तू नेहमी माझी मदत करशील, माझी पाठ राखील म्हणून माझी साथ देशील. तर मग त्या वचनाचं काय झालं कृष्णा? तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती तिच्याकडे पाहत असते. खरं तर यावेळी तिला तिचा रागही येत असतो आणि तिची काळजीही वाटत असते. कुठेतरी तिच्या डोक्यात अजूनही या पूजासाठी माया असतेच, पण या पूजाच्या कटकारस्थानामुळे आता कृष्णा विटली होती. तर त्यावेळी कृष्णाने बराच वेळ ते गोण्या वगैरे तिच्या अंगावरून काढल्याच नाही आणि तिला सांगितलं, की मला सांग, आत्तापर्यंत तू कुठल्या कुठल्या चुका केल्या त्या सगळ्या तुझ्या तोंडाने मला ऐकायच्या आहेत. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती सगळ्या केलेल्या चुका सांगू लागते. तिने सुरुवातीपासून काय काय केलं, तिने ते दूध कसं खराब केलं, तिने अढरावांसाठी पाय घसरून पडण्यासाठी काय काय केलं आणि अजून खूप काही कटकारस्थानं तिने रचले होते आणि ते सगळे तिने कबूल केले आहेत. तर त्यावेळी आता इथे कृष्णाला कळालं आहे, की ही पूजा जी आहे ती आपल्या वाईटावर टपली आहे. तर त्याचमुळे आता कुठेतरी पूजाला आता या सगळ्यातून वाचवायचे नाही असा तिच्या डोक्यात मनात विचार आलेला असतो. पण पूजा जी आहे ती मुद्दाम तिला उकसावत असते. पूजा म्हणते, की हे बघ, तू सगळ्यांना काय उत्तर देशील सांग मला. आईंना काय उत्तर देशील, की पूजाला तू असंच मरून दिलंस? तर हे बघ, ऐक माझं कृष्णा, मला माफ कर. मी तुझ्या सगळ्या चुकांची माफी मागते. माझा श्वास अडकतोय कृष्णा, प्लीज मला वाचव या सगळ्यातून. तर आता इथे कृष्णा जी आहे ती आता पूजाला बोलते, की ठीक आहे, मी तुला वाचवेल गं, पण तुला ह्या सगळ्या चुका घरच्यांसमोर कबूल करायच्या आहेत. तर त्यावेळी आता इथे पूजा जी आहे ती बोलते, की ठीक आहे ना, मी सगळ्या चुका कबूल करायला तयार आहे, पण प्लीज आधी मला वाचव इथून. तू जर मला वाचवलं नाहीस तर माझा श्वास अडकूनच मी मरून जाईन इथून. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती पूजाच्या अंगावरनं त्या गोण्या वगैरे काढते आणि त्याचनंतर आता पूजाकडे दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नसतो. आता ती गप्प तिच्यासमोर उभी असते, अगदी मान खाली घालून. आणि नंतर आता कृष्णा इथे सगळ्यांसमोर म्हणते, की आता खूप झाली यांची कटकारस्थान.
आता मी पूजाला आणि या समर भाऊजीला पोलिसांच्या हवाले करून देणार आहे. कारण आत्तापर्यंत यांनी एवढ्या चुका केल्या आहेत. दरवेळी आपण यांच्या चुकांना माफी देतो आणि म्हणूनच ते पुढची चूक करतात. पण यावेळी यांना यांच्या चुकाची माफी नाही. यावेळी यांना आपण स्वतः पोलिसांच्या हवाली करून द्यायचं आहे. तर असं म्हटल्यानंतर इथे हा जो समोर आहे तो आबांकडे पाहून म्हणतो की आबा प्लीज असं करू नका. तुम्ही वाटेल ती शिक्षा द्याल ना, ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण प्लीज आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. तर त्यावेळी आता आबा जे आहे ते बोलतात की कृष्णा आता तूच ठरव बाई, यांना काय शिक्षा द्यायची आणि काय नाही ते. या नालायकांना खरंच पोलिसांच्या हवाली केलंच पाहिजे. त्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही असं आता अढळराव कृष्णा आणि बाकी सगळ्यांना सांगत असतात. तर त्याचनंतर आता इथे ही जी कृष्णा आहे ती बोलते की बरोबर आहे आबा. तर आता दुष्यंत बोलतो की आबा यांनी सगळी जी काही कटकारस्थानं केली आहेत ना, ती आम्हाला, मला आणि कृष्णाला आधीच माहिती होती. कारण ज्यावेळी ह्या गुरुजींनी भाकीत ठरवलं त्याचवेळी आम्ही विचार केला होता की असं सगळं कसं काय होऊ शकतं. म्हणजे एवढं चांगलं आपल्या घरात चाललेलं असतानाच असे वाईट परिणाम आपल्या घरावर का घडू शकतात. म्हणून आम्ही गुरुजींकडे गेलो होतो आबा. आणि त्याचवेळी गुरुजींनी सांगितलं की मला ना काही त्रासामुळे हे सगळं करावं लागलं आणि मी कधीही रांगडे पाटलांसोबत बेईमानी केली नाही. आणि म्हणूनच मी आज सांगत आहे दुष्यंतराव, कृष्णा पोरी मला माफ कर. हे बघ माझ्या पोरीच्या जीवावर उठले होते ती लोक, माझ्या पोरीला पकडून ठेवलं होतं आणि मला काही पैसे दिले. त्या बदल्यात मला हे खोटं बोलावं लागलं. तर त्यावेळी आता इथे हा जो दुष्यंत आहे तो बोलतो की समर, हे सगळं करताना तुला काहीच वाटलं नाही का? याआधीही तू प्रत्येक चुका केल्या होत्या आणि त्या चुकाची आम्ही तुला शिक्षा वगैरे काही दिलं नव्हतं, तुला माफ केलं होतं. पण जर तू कृष्णाच्या जीवावर उठला असेल तर तुला आता या चुकीची शिक्षा ही मिळणारच. तर त्याचनंतर ज्यावेळी दुष्यंत हे सगळं सांगत होतो त्यावेळी कृष्णाला गुरुजींचं सगळं बोलणं आठवतं की खरंच या समरने त्यांच्या मुलीला पकडलं होतं आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. आणि म्हणूनच गुरुजी ते सगळं करायला तयार झाले. तर आता कृष्णा जी आहे ती बोलते की तुम्ही एका चांगल्या व्यक्तीकडून असे वाईट कामं करून घेतात. तुम्हाला जराही लाज वाटत नाही का? फक्त कशासाठी? तर फक्त माझं वैर तुम्हाला होतं म्हणून. तर आता एवढं सगळं ऐकल्यानंतर बाळजाबाई आणि आबांना खूप राग येतो. आता बाळजाबाईंना कळालं आहे की म्हणजे हे भाकीत वगैरे काहीच नव्हतं, तर समर आणि पूजाचंच कटकारस्थान होतं आणि फक्त ते आपल्याला घाबरवायचं काम करत होते आणि मुद्दाम कृष्णाच्या हातून चूक घडवून आणत होते, जेणेकरून ह्यांना कृष्णाला शेवटी मारायचंच होतं. तर त्यावेळी आता या सगळ्यातून तर हेच क्लिअर होत आहे. तर त्यावेळी आता इथे हा जो समर आहे ना तो बोलतो की नाही आई, असं नाही आहे. हे बघ आम्ही फक्त पैशासाठी, संपत्तीसाठी हे सगळं केलं. पण आता आता काही नको आहे मला, आता काही दिलं नाही ना तरीही चालेल. तर त्यावेळी आता पूजा बोलते की हो, आम्हाला काही नको आहे, आम्हाला घर प्रॉपर्टी काही नको आहे, फक्त आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. असं आता पूजा इथे सगळ्यांना सांगत असते. तर आता अढळराव जे आहे ते पूजाला म्हणतात की प्रॉपर्टीसाठी एवढ्या खालच्या थराला जाल का तुम्ही? ही बाई आल्यापासनं आपल्या घरात शांतताच नाही आहे, आपल्या घरची शांतताच हरवली आहे असं म्हणत आता इथे ते पूजाचा अपमान करत असतात आणि इकडे समरला देखील खूप काही बोलत असतात. तर त्यावेळी आता समोर जो आहे तो आबांना म्हणतो की आबा मला माहिती आहे खूप चुका झाल्यात माझ्याकडनं, पण प्लीज यावेळेस माफ करा. हवं तर तुम्ही मला त्या बदल्यात दुसरी शिक्षा द्या, पण मला पोलिसांच्या हवाले करू नका. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते की आता शिक्षा तर यांना मिळणारच, पण ह्यांना कृष्ण आहे तर ह्यांना शिक्षा मी देणार. मला माहीत आहे कृष्णा ह्यांना शिक्षा देऊ शकणार नाही, कारण ती त्यांच्यावर खूप प्रेम करते. आणि जर जर माझी शिक्षा ह्यांना मान्य नसेल तर त्यावेळी आता इथे अढळराव जे आहे ते बोलतात की मग यांना धक्के मारून त्या घराच्या बाहेर काढायचं आणि अशा व्यक्तीला आपल्या घरात जागाही द्यायची नाही. तर त्याचवेळी आता इथे
ही जी पूजा आहे ना, ती कृष्णाला म्हणत असते, की कृष्णा फक्त एवढी वेळेस, फक्त याच वेळेस मला माफ कर. आता इथून पुढे मी तुला कधीही संधी देणार नाही, की मी असं काही करेल. प्लीज समर म्हणतोय तसं प्लीज आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. त्या बदल्यात तुम्हाला वाटते ना, की शिक्षा करावी, म्हणून आम्हाला त्या बदल्यात तुम्ही काहीही शिक्षा द्या. पण आम्हाला पोलिसांकडे पाठवू नका. असं हात जोडून आता इथे ती विनंती करत असते. तर त्याचनंतर आता इथे तिची विनंती जी आहे ती अगदी कळवळीची आहे. असं सगळं आता इथे तिच्या आईला दिसत असतं. पण बाकी सगळ्यांना तिचे हे सगळं नाटक दिसत असतं. पूजा किती काय करू शकते आणि कुठल्या थराला जाऊ शकते हे त्यांना चांगलंच कळून चुकलं होतं. म्हणूनच आता इथे कृष्णा त्यांना शिक्षा देणार. पण त्याआधी कृष्णा बोलते, की तुम्हाला काय वाटलं होतं? तुमच्या या कटकारस्थानाबद्दल आम्हाला कळणार नाही? तर त्यावेळी आता कृष्णा सांगू लागते, की ज्यावेळी तुमचा हा प्लॅन चालला होता ना, त्यावेळी आमचा देखील प्लॅन चालला होता. मी आणि काकी आणि हा काकीचा मुलगा यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही हा प्लॅन रचला होता खरं तर, आणि तुम्ही त्यात अडकत गेले. तर त्यावेळी आता इथे पूजाची आई जी आहे ती आबांना बोलू लागते, की साहेब हे पहा पूजाकडून चूक घडली आहे. एकदा तुम्ही तिला माफ करा, पुन्हांदा ती कधी अशी चूक करणार नाही. तर त्यावेळी अढळराव जे आहे ते बोलतात, की हो का, तुम्हाला खूपच खात्री आहे तुमच्या मुलीची? तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते, की आई तू मधी पडूच नको, आता तिला शिक्षा तर होणारच आहे. तर तेवढ्यातच इथे ही कृष्णाची बहीण जी आहे ती तिच्या आईबद्दल बोलू लागते, की आई तू कशाला आता काही मध्ये बोलते आहेस? हे बघ याबद्दल तुला सगळं काही माहिती होतं. असं म्हटल्यानंतर कृष्णालाही कळतं, की हो बरोबर आहे, आईला हे सगळं माहिती होतं आणि तरीसुद्धा ती पूजाला त्या सगळ्यामध्ये साथ देत होती. आणि त्याचमुळे आता इथे कृष्णा जी आहे ती बोलते, की आई तू जरा गप्पच राहा, आता तुझं कुणीही काही ऐकणार नाही, कारण हा आमच्या घराचा मामला आहे आणि आम्ही बघू काय करायचं आणि काय नाही ते. त्यामुळे आता शिक्षा तर ही होणारच. तर त्याच वेळी आता पूजा बोलते, की कृष्णा ही तुझी लहान बहीण आहे ना, हे बघ माझ्या चुका पदरात घे, पण आता जे काही झाले ते झाले, पण इथून पुढे मी कधीही कुठलीही चूक करणार नाही, फक्त मला एक संधी दे, असं ती म्हणत असते आणि तिच्यासमोर हात जोडून रडत असते. तर आता इकडे समोरचीही तीच अवस्था झालेली असते. समोरही हात जोडून कृष्णाला म्हणत असतो, की कृष्णा फक्त आम्हाला दोघांना माफ कर, इथून पुढे आम्ही कुठलाही त्रास तुला देणार नाही आहोत, असं आता इथे पूजा आणि समोर म्हणतात. तर त्यावेळी आता इथे ही जी बाळजाबाई आहे ती बोलते, की नाही तुम्हाला शिक्षा ती होणारच, पण फक्त पोलिसांच्या ताब्यात देऊ नाही, तर मी बघेल की काय शिक्षा द्यायची आहे आणि काय नाही ते. तर त्यावेळी आता बाळजाबाई जी आहे ती बोलू लागते, की आता आपल्या घरच्या नोकरांना सुट्टी आणि तेही आता त्यांच्या चालू पगारामध्ये. आता त्या जागी काम करणार हे समर आणि पूजा. आपल्या नोकरांना सुट्टी देऊन घरातील सगळं काम हे दोघं करतील आणि समर आणि पूजाची हीच शिक्षा असणार आहे. तर त्यावेळी आता हे ऐकून इथे समरला आणि पूजाला खूप मोठा धक्का बसतो. तर बाळजाबाई बोलते, की आत्तापर्यंत तू कृष्णाला सतत हिणावत होती ना, की तू एक मोलकरीण आहेस, तू माझ्या लायकीची नाही आहे, तू या घराच्या लायकीची नाही आहेस, तर आता तीच शिक्षा मी तुला देणार आहे, असं आता इथे ती त्या पूजाला सांगत असते. आणि त्यावेळी कृष्णालाही खूप बरं वाटतं, की बरोबर केलं, अगदी बरोबर केलं बाळजाबाईंनी, की पूजा आणि समरला एवढी मोठी शिक्षा दिलीत. कारण तिने स्वतः तर शिक्षा दिली नसती, कृष्णाने जाऊ देत जाऊ देत म्हणून तिलाच समजावत बसली असती. तर त्याचनंतर समर आणि पूजाची शिक्षा ठरली आहे, की ते आजपासून घरातील सगळं कामं नोकरासारखी करणार आहेत. तर त्याच वेळी आता दुसऱ्या दिवशी पुढील भागात असं काही दाखवलं गेलं आहे, की बाळजाबाई, दुष्यंत, आढळराव आणि बाकी सगळेजण बसलेले असतात. तर त्याच वेळी आता आढळरावांच्या चहाची वेळ होते आणि आता इथे कृष्णा जी आहे ती चहा घेऊन आलेली असते. तर त्याच वेळी आता आबा बोलतात, की आज आम्हाला चहा कृष्णा तुम्ही आणलात? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते, की हो आबा. तेवढ्यात बाळजाबाई बोलते, की मग ती पूजा आणि समोर कुठे आहेत? ते अजून कामाला लागले नाही आहेत का? त्यांना माहीत नाही का आपल्या घरातील वेळ, त्या वेळेनुसारच सगळं काही झालं पाहिजे? असं आता इथे बाळजाबाई कृष्णाला
पूजाकडे पाहून म्हणत असते. तर त्यावेळी आता पूजा जी आहे ती साडी वगैरे नेसून आलेली असते. तिला माहिती आहे की आता तिचे ड्रेस वगैरे खराब होणार आणि म्हणूनच आता तिला असंच साडी वगैरे नेसून नोकराचं काम करावं लागणार. तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई पाहत की समर आणि पूजा उशिरा आल्या आहेत. तर त्यावेळी बाळजाबाई बोलते की तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या इथले नोकर कितीला येतात ते, आणि उशीर झालेला मी खपून घेणार नाही, कारण तुम्हाला तर आपल्या नोकरांचा टायमिंग माहीतच आहे. तर त्यावेळी आता समर आणि पूजा दोघेही जण मान डोलावतात. तर आता बाळजाबाई जी आहे ती बोलते की लागा कामाला, आवरा, घ्या पटकून आवरून, असं म्हणत आता समर आणि पूजाला इथे दोघांनीही कामाला लावलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. थँक्स फॉर वॉचिंग.